सर मी जालन्याहून बोलते मराठवाडा. हा. मला भाईसाहेब जाधवशी बोलायचं होतं. हा बोला, प्रकरण काय तुमचं? प्रकरण असं आहे की जवळपास 15 वर्ष झालेत आम्हाला गावच्या लोकांचा त्रास आहे, मराठी समाजांचा. कुठलं, जालन्यामध्ये कुठलं गाव तुमचं? घनसावंगी तालुका, माहेरजवळा म्हणून. घनसावंगी तालुका कुठला? तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. अच्छा. काय प्रकरण म्हणजे काय भांडण आहे का तुमचं काय? हा, ते गावातले मराठ्यांचा समाज, लबानी समाज, हम्म. काही बौद्ध समाज, असं म्हणजे एकी करून काय झालंय, आम्हाला गावामध्ये काही येऊ देत नाही. प्रॉपर्टी आहे आमची, शेतीबाडी, घर आहे. जवळपास आता एप्रिलमध्ये 3 वर्ष व्हायले तर आम्हाला गावबंदी घातलेले. अच्छा. तर आम्ही 15 वर्षापासून तक्रारी करतो पोलीस स्टेशनला, पण काय करतात ते जाते आणि मराठी लोक ते टोपे साहेबांच्या तिथं जाऊन म्हणजे ते लोक आमच्यावर, पोलिसांना म्हणजे आमची तक्रार घेऊ देत नाही, उलट आमच्यावरच कारवाई करायला लावतात. आणि आम्ही SP ऑफिसला बी अनेक तक्रारी दिल्या, पण काही दखल घेतली नाही. नंतर औरंगाबादला पण तक्रारी दिल्या आम्ही. आता 2 वेळेस आम्ही या मंत्रालयात सुद्धा गृह खात्यामध्ये अर्ज दिले तक्रारीचे, पण तिथून पण आतापर्यंत काहीच कारवाई नाहीये. नाव काय तुमचं? मी अलका दत्तात्रय सरोदे. अच्छा. म्हणजे जमिनीचा वाद आहे का तुमचा? जमिनीचा वाद नाहीये सर, जमीन आमची आम्हाला आहे, ते मराठा समाज आहे. आणि तो म्हणजे की म्हणतो की गावात जे काही समजा मी करल तेच, आणि मी त्यांना म्हणजे सरपंच की कोण आहेत काय? तो सरपंच नाही, असा टगे आहे. आणि आता त्यांनी त्याची सून आता चुलत म्हणजे पुतण्याची बायको सरपंच आहे, पण त्याची दहशत पहिल्यापासूनच आहे. आणि त्याच्या दहशतीला आम्ही काही भीक घालत नाही. तर त्यांनी आम्हाला म्हणजे अक्षरशः म्हणजे मारझोड करणं, पळणं, म्हणजे काट्या कुऱ्हाडी घेऊन रस्ते अडवणं, पोलीस लावून देणं आमच्या मागं, असे बरेच प्रकार करतो तो. मराठी सुधाकर भोसले म्हणून आहे. तिथं तुमचे आपली बौद्ध वस्ती नाही आहे का तिथे? ते बौद्ध वस्ती सर त्यांच्याच गुलामीमध्ये राहते. म्हणजे दहशतीमध्ये आहे का? दहशतीमध्ये नाही, त्यांना गुलामीची आदत आहे. अच्छा. आणि मग तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आम्ही फॅमिली वेगळी आहे. आमचे घरचे शिक्षक आहेत. कुठे? हॅलो हॅलो. हा बोला ना सर. तुम्ही आता गावातच राहता की गावाच्या बाहेर राहता? नाही, गावात नाही सर, आम्ही जालन्याच्या ठिकाणी आहेत. पण आम्हाला शेतीसाठी आमचं घरदार बांधलेले आम्ही कर्ज काढून, तर ते शेतीसाठी आम्हाला गावावर म्हणजे अशी बंदीच घातलेली आहे. आणि आमच्या जीवाला इतक्या वर्षापासून म्हणजे धोका आहे त्या लोकांपासून. तर आम्ही कसं तरी जायचो, पण ते पोलीस लावून द्यायचे आमच्या पाठीमागं. आणि एवढा हल्ला केला होता त्यांनी आमच्यावर, आम्ही अक्षरशः आम्हाला शेडमध्ये कोंडून घेतलं होतं. सर्व लोक वरून काठ्याने दांडुक्याने तोडत होते ते शेड, तरी पोलीसवाले काही आले नाही आम्हाला वाचवायला. जेव्हा माझा पुतण्या जो त्याच्या म्हणजे अंगावर दगड पडला, पाठीमध्ये वीट पडली, तेव्हा तो घायाळ झाला आणि तो मेला म्हणून असं समजून तेव्हा ते लोक बाजूला पळून गेले. आणि पोलिसांनी त्यांना काहीच कारवाई केली नाही. उलट पोलीस म्हणे की तुम्ही येऊच नका गावावर. तर आता 3 वर्ष झालेत आम्हाला. आतापर्यंत मी 2 तक्रारी दिल्यात मंत्रालयात मुंबईला येऊन, गृह खात्यामध्ये. त्यांनी पण आता काही दखल घेतली नाहीये. तुमच्या गावाचं नाव काय बोलले? माहेर जवळा. माहेर गवला जवळा. जवळा. हा जवळा. एक मिनिट. माहेर जवळा. ओके. आणि तुमचं नाव काय बोललात? माझं नाव अलका दत्तात्रय सरोदे. अलका सरोदे. ठीक आहे. मी तुम्हाला 2-3 जणांचे नंबर टेक्स्ट मेसेज करतो, त्यांना कॉल करा. भाईसाहेब जाधव. हा, तर ते आता प्रकाश आंबेडकरांचं ते VTला कुठं कार्यालय आहे, तर तिथं म्हटलं जाऊन द्या. पण मला इथून म्हणजे माझी तब्येत ठीक नसते, तर मला येण्या जाण्याला समजा परेशानी होती बघा. तर त्यामुळे मी बऱ्याच दिवसाचा भाईसाहेबांचा नंबर शोधायला, त्यांचे बरेच व्हिडिओ बघितले, पण त्यात काही नंबर त्यांचा काही आढळून आला नाही मला. ठीक आहे, पाठवतो तुम्हाला मी. ठीक आहे, थँक्यू.